श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम 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 जय जय राम। राम कृष्ण हरि नवनीरदस नवनीत प्रिय नवनीरदस नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम।
गोपाल नारद गोवर्धन धर गोपाल नारद गोकुल संकटहारी कृष्ण हरी हरी जय जय राम गोकुल संकटहारी कृष्ण हरी कृष्ण हरी हरी जय जय राम शरणागत दीना गत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव माधव बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर रखुमादेवी वर बाप रखुमादेवी वर रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपती राघव राजा राम
नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. दोन्ही यथा सांग तोही यथा सांग तोही कडे. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. तोही कडे सांग होता ते समर्थ. तोही कडे सांग होता ते समर्थ. नाही तरी व्यर्थ तारांबळी. नाही तरी व्यर्थ प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य.
परमार्थी वैराग्य परमार्थी वैराग्य सीताकांत स्मरण जय जय राम ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही सद्गुरुनाथ महाराज की जय मंगल मूर्ती मोरया प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथा सांग दोहीकडे सांग होता ते समर्थ नाही तरी व्यर्थ तारांबळी होते विचार नसता दास म्हणे आता सावधान सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी माझा राम त्याच्या दासाची उपेक्षा कधीही करत नाही असा दृढ विश्वास असलेले समर्थ आपल्याला या अभंगात प्रपंचातलं भाग्य आणि परमार्थातलं वैराग्य या दोन गोष्टी समजावून सांगतात. वास्तविक एक गोष्ट आपल्याला सर्वार्थानं अडकवणारी आहे आणि एक गोष्ट आपल्याला सर्वार्थानं मुक्त करणारी आहे. पण मजा बघा कशी आहे मंडळी. या अभंगाचा विचार करत असताना ज्या दोन गोष्टींना आपण प्रामुख्यानं पाहणार आहोत तो प्रपंच आणि तो परमार्थ या दोनही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाला त्यागून टाकलं आणि दुसऱ्याला धरलं असं करता येत नाही आणि दुसऱ्याला सोडून दिलं पहिल्यालाच कुरवाळत बसलं असंही करता येत नाही. याच अभंगाच्या निरूपणाच्या या कीर्तन विश्वच्या दुसऱ्या भागात एक वाक्य मी बोलून गेलीये ते या भागात पुन्हा एकदा सांगते. नामयोगी ब्रह्मचैतन्य महाराजांचे अनुग्रहित असणारे परमपूज्य बाबा बेलसरे त्यांनी एक वाक्य फार सुंदर सांगितलं. प्रपंच ही परमार्थाची पाठशाळा आहे. आपण परमार्थात काय करायला हवं हे आम्हाला प्रपंचाच्या सुरुवातीच्या क्षणापासून शिकायला मिळतं. आता आम्ही त्याच्याकडे एका विशिष्ट दृष्टीने बघत नाही हा दोष आमचा आहे त्या प्रपंचाचा नाही. तुम्ही म्हणाल असं कसं. आता उदाहरण देऊन सांगते. मंडळी आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात. मुलगा असू दे अथवा मुलगी. मुलगी असेल तर गाड्या घोड्यांमध्ये खेळण्यापेक्षा रमण्यापेक्षा ती भातुकलीमध्ये जास्त रमते. आपल्या लहानपणीचे दिवस आठवलेत तरी काही हरकत नाही बरं. मोठा चौसोपी वाडा त्या वाड्याच्या प्रत्येक खोलीमध्ये राहणारे भाडेकरू आणि त्या प्रत्येक घरामध्ये असलेली लहान मुलं खेळण्याकरता पूर्वीच्या काळी काही ठराविकच खेळ होते. त्याच्यामध्ये घरातल्या घरात बैठेपणानं खेळण्याकरता भातुकली सारखा उत्तम खेळ नव्हताच मुळी. मग भावला भावलीचं ते लग्न लागायचं. थोडे दिवस इकडची भावली भावल्याच्या घरी म्हणून जायची आणि 8 दिवसानं ती पुन्हा घरी आणायची. मौज होती सारी. तर विषय असा आहे की हा जो भातुकलीचा खेळ असतो ना ती ही लहानगी मुलगी आपल्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन एकत्र बसून खेळत असते. लुटूपुटूचाच खेळतो. पण त्या लुटूपुटूच्या खेळात ती स्वयंपाकघरात जाऊन आईकडनं गुळ मागून आणते, शेंगदाणे मागून आणते, लागलंच तर थोडेसे पोहे मागून आणते, साखर मागून आणते आणि एवढ्याशा त्या चूल बोळक्यांवरती ती तिचा त्या खेळापुरता संसार मांडते. बघा मंडळी काय मजा आहे. हे सगळं ती खरं खरं जगत असल्यासारखी जगते का नाही. तिला जर हाक मारायला गेलं तर ती काय सांगते, थांब जरा चुलीवरती पातेलं ठेवलंय त्याच्यामध्ये भात उकळतोय तो शिजेल, थोड्या वेळाने तो शिजला की आम्ही खायला घेऊ, आमची जेवण होऊ दे मग बघू. यातलं किती वास्तव असतो काहीच नाही तसं.
पण तरीही ती सगळं खरं खरं चाललंय अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये रमते आणि जणू काही तो तिचा प्रपंच आहे असं राहते. आणि असं होता होता कितीतरी वेळ या खेळामध्ये रंगल्यानंतर संध्याकाळ व्हायला लागली. देवापाशी दिवा लागला की तिच्या आई वडिलांपैकी कोणीतरी तिला हाक मारत. आणि हे जे सगळं काही तिने मांडून ठेवलेलं असताना हा सारा प्रपंच, तो प्रपंच ती तसाच ठेवते आणि आईनं हाक मारल्यानंतर धावत जाते. पण काय मजा आहे बघा, तिनं मांडलेला हा भातुकलीचा खेळ तिला दुसऱ्या दिवशी खेळायच्या वेळेला जिथल्या तिथे जसाच्या तसा मिळतो. का? कारण तिचा हा सगळा खेळ आवरणारी तिची आई तिच्या पाठी उभी असते. प्रपंच परमार्थाची पाठशाळा आहे असं बाबा बेलसरे म्हणाले. याला जोडणारं अजून एक नाथांचंच वाक्य सांगते, हा सगळा प्रपंच या मुलीसारखा आपणही मांडतोच की, पण या प्रपंचातनं परमार्थात जाण्याकरता प्रपंचातलं शिकलेलं सारं परमार्थात घेऊन पुढे जाण्याकरता पाऊल टाकायचंय. आणि ते केव्हा टाकायचंय माहितीये? जसं या खेळणाऱ्या मुलीला तिच्या आईनं हाक मारल्यावरती सारं काही कशातही न अडकता सोडून गेली ना, तसंच आपणही जायचंय. महाराज म्हणाले, ऐसे असावे संसारी. आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या साऱ्या लौकिक गोष्टींमध्ये असं अडकायचं की पटकन सुटता आलं पाहिजे. आणि हे सुटणं ज्याला जमलं ना, त्याला प्रपंचातलं भाग्य हात जोडून उभं राहतं. हो, आम्हाला स्वीकार. मंडळी, व्यवहाराचा एक नियम आहे, एखाद्या गोष्टीच्या आपण खूप पाठी लागलो ना, तर एक तर आपण त्याच्यात अति गुंततो, नाहीतर ती गोष्ट आपल्याला साध्यच होत नाही. म्हणून माणसानं काय करावं माहिती का? जे समोर येईल ते सहज स्वीकारावं. ते सहज स्वीकारलं की चांगल्याचं चांगलेपण आपल्या अंगी लागत नाही आणि वाईटाचं वाईटपणही आपल्या अंगी लागत नाहीच. मंडळी, अजून एक गुह्यतम शास्त्र सांगू का? वैराग्य किंवा परमार्थ असं जे काही आपण म्हणतो, या सगळ्या संकल्पना आहेत की नाही, या वस्तूशी, व्यक्तीशी, घटनेशी, आयुष्याशी निगडीत नाहीच आहेत. मुळी त्या निगडीत आहेत आपल्या मनाशी. बऱ्याचदा वस्तुनिष्ठ असलेलं, व्यक्तिनिष्ठ असलेलं वैराग्य आपल्याला येतं, ज्याला आपल्या बोलीभाषेत स्मशान वैराग्य अशी संज्ञा आहे. ते तात्पुरतं असतं, कारण ते वस्तुनिष्ठ आहे, ते व्यक्तिनिष्ठ आहे, ते घटनेशी संलग्न आहे म्हणून. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि आपलं वैराग्य किंवा आपलं भाग्य आपल्या मानसिकतेवर अवलंबून राहायला लागतं, तेव्हा लक्षात येतं, अरे इतके दिवस आपण करत होतो ते सारं काही अपूर्णच होतं. आता आपल्याला ते यथासांग पद्धतीनं करायचंय, म्हणजे प्रपंचही हातात घेऊन पुढे जायचंय आणि परमार्थासहही पुढे वाटचाल करायची आहे. मी पहिल्या पूर्वरंगापासून आज तिसऱ्या पूर्वरंगापर्यंत आले. मंडळी, या अभंगामध्ये समर्थांनी यथासांग हा शब्द वापरलाय. आता यथासांग प्रपंच आणि यथासांग परमार्थ कोणी कोणी केला हो? जसा नाथांनी केला ना, तसाच तो गोंदवल्याच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनीही केला. तो यथासांग का घडला माहितीये? कारण ते प्रपंचातही अडकले नाहीत आणि परमार्थाच्या साऱ्या गोष्टींमध्येही कुठे गुंतून राहिले नाहीत. त्यांची निष्ठा राहिली ती त्यांच्या रामापायी. आणि म्हणून महाराजांनी नाम घेतलं तेही रामाचंच, त्यांनी आयुष्य जगलं तेही रामानी दिलेलंच. समर्थांची ओवी आहे. समर्थ म्हणतात, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी जावे. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी जावे. करता राम असो द्यावे अभ्यंतरी. आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कर्माची जडवणूक आपण जर आपल्या आराध्य दैवतेशी केलं ना, तर भाग्य आणि वैराग्य या दोनही गोष्टी आपल्यासाठीच आहेत.
महाराजांचं आयुष्य असंच नव्हतं का? फार सुंदर पद आहे. आजही गोंदवल्याच्या नित्य उपासनेत महाराजांचं वर्णन करताना गायलं जातं. ब्रह्मचैतन्या सारिखा ऐसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्या सारिखा ऐसा नाही पाहिला, कुणी नाही पाहिला, कुणी नाही देखिला, कुणी नाही पाहिला, कुणी नाही देखिला, ब्रह्मचैतन्या सारिखा ऐसा नाही पाहिला. काही नसे त्याचे घरी परी कुबेर लोळेदारी, काही नसे त्याचे घरी परी कुबेर लोळेदारी, तो वाटेल त्याची करी ऐसा नाही पाहिला, तो वाटेल त्याची करी ऐसा नाही पाहिला, ब्रह्मचैतन्या सारिखा ऐसा नाही पाहिला. वा वा. मंडळी, महाराजांचं चरित्र नीट वाचलत ना तर लक्षात येईल. महाराजांनी जागोजागी राम मंदिर उभी केली. कराडमध्ये सुद्धा महाराजांनी स्थापन केलेलं राम मंदिर आहे. त्या एकमेव मंदिराच्या कमिटी मेंबर्स वरती महाराजांचं नाव आहे, कागदोपत्री. का माहितीये? कारण ज्या गृहस्थानं ती जागा राम मंदिराकरता द्यायचं ठरवलं, त्याच गृहस्थानं या साऱ्या मंडळींमध्ये महाराज अग्रभागी असतील तर देईन बरं, आणि ते नावानिशी हवेत कागदोपत्री अशी अट घातली. म्हणून तेवढी एकच जागा हो. पण लौकिक अर्थानं व्यवहाराच्या दृष्टीनं पाहिलं तर महाराजांच्या नावावर सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा भूमी नाही. पण आज गोंदवल्याला गेलात तर या साऱ्या शब्दांचा अनुभव आपल्याला याची देही याची डोळा येतो की नाही? ज्याला महाराजांनी घर म्हणावं तिथे रामरायानं प्रत्यक्ष येऊन नांदावं. शब्द फार सुंदर आहे तो पदातले. काय एक शब्द पहा. तो जासी म्हणे घर तोची मोकळा दरबार, तो जासी म्हणे घर तोची मोकळा दरबार, परी नांदे रघुवीर, नांदे रघुवीर ऐसा नाही देखिला, ब्रह्मचैतन्या सारिखा ऐसा नाही देखिला, ब्रह्मचैतन्या सारिखा ऐसा नाही पाहिला. महाराजांबद्दल ही कथा कायम सांगितली जाते. पहिली पत्नी गेल्यानंतर आईच्या गीतामाईच्या हट्टाखातर महाराजांनी दुसरा विवाह केला. अहो, पहिल्या पत्नी बरोबरचा प्रपंचही सुफळ संपूर्ण झालाच की. तिलाही आपल्या इतकीच योग मार्गातली अधिकारी बनवलं महाराजांनी. आणि दुसरी पत्नी तिच्यानंतर महाराज घरी घेऊन आले. आल्यानंतर गीतामाई म्हणाली, अरे गणू, कोणाला बरोबर घेऊन आलास? तेव्हा महाराजांनी म्हणावा, आई माग लागली होतीस ना, माझ्या सुनेला आण, सुनेला आण, आणलीये बघ. गीतामाईनं पाहिलं निरखून आणि प्रश्नार्थक चेहऱ्यानं महाराजांकडे पाहिलं. महाराज हसून म्हणाले, आई अशी सून आणलीये जी रामाला 1000 वेळा नमस्कार केला असतास ना तरी मिळाली नसती. अगं, सगळ्याच दुनियेतल्या सासवा तुझं कौतुक करतील, कारण तुझी सून तू बघ म्हणलीस तरी आयुष्यभर तुझ्याकडे डोळेवर करून पाहणार नाही. मंडळी, या बोलण्याला एक दुखरी किनार होती. पण ज्याला प्रपंचातलं भाग्य आणि परमार्थातलं वैराग्य मिळवायचं असतं ना, त्यानं दुःखानं होरपळून जाऊ नये आणि सुखानं
हुरळून जाऊ नये, त्यांनी समतल राहावं, तेव्हा या दोन गोष्टी दोन्ही हातात घेऊन पुढे जाता येतं. आणि महाराजांचं चरित्र नेमकं आपल्याला हेच शिकवतं. दोनही डोळ्यांनी अंध असलेल्या मुलीला आपली पत्नी करून आणलं महाराजांनी. अर्थात महाराजांची पत्नी होणं म्हणजे त्या व्यक्तीचा अधिकार किती मोठा असेल हा विचाराचा वेगळाच विषय आहे. पण विचार करा, आयुष्यभर आलेली प्रपंचातली सगळी प्रतिकूलता ही महाराजांनी आनंदानं स्वीकारली. आणि परमार्थातलं रामनामानं आलेलं वैराग्य सुद्धा महाराज हसत आपलं म्हणू शकले. कुठेही त्रास नाही, कटकट नाही. आणि हो, अजून एक, आपण सगळी सामान्य माणसं करतो तसं भगवंताच्या नावानं बोट मोडणं सुद्धा नाही. अहो, हे महाराजांचंच आहे असं नाहीये मंडळी. हे महाराजांचंच आहे असं नाहीये. सकल संतांचं आचरण असंच आहे. का माहितीये? कारण हे संत, हे सज्जन, हे सत्पुरुष भगवंताच्या पुढे उभं राहिल्यानंतर काय म्हणतात माहितीये का? नको वासना विषयी होऊ देऊ, नको वासना विषयी होऊ देऊ, परद्रव्य देखो नियात तृण भावू, असे दृढ वृत्ती मध्ये त्वा वसावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. जय जय रघुवीर समर्थ. समोर आलेली प्रत्येक गोष्ट मला मिळायलाच हवी, ही झाली वासना. समोर असलेली दुसऱ्याची वस्तू ही आपली नाहीच आहे, पण ती मला मिळायलाच हवी, ही पर आप म्हणजे पाप वासना. आणि हे जर सगळं टाळून निर्लेप निर्भेळ आयुष्य द्यायचं असेल ना भगवंता, तर मला दे. का? कारण हे सगळं आयुष्य अशा पद्धतीनं मिळालं तर आणि तरच माझ्या वागण्यात वस्तुनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ, घटनानिष्ठ नाही बरं, सकल संतांना अपेक्षित असलेलं मानसिक विवेकपूर्ण वैराग्य येणार आहे. मंडळी, साधा सोपा विषय आहे. डायबिटीस झाल्यानंतर आता पथ्य आहे म्हणून श्रीखंड खात नाही, हे वैराग्य नाही. मला खाता येतंय तरीही जास्त खाणं योग्य नाही म्हणून मी खाणार नाही, हे विवेकानं युक्त असलेलं वैराग्य आहे. लक्षात आला का फरक? अहो, आम्हा स्त्री वर्गाचं कपाट इतकं भरलेलं असतं की दार उघडल्यावरती सगळं काही खाली कोसळेल. पण तरी सुद्धा कुठेही बाहेर जायचं असलं, आता काय मेलं, बाहेर जायचं, एक चांगली साडी नाही असं म्हणून आम्ही दुकानात जातोच की नाही? असं म्हणून आम्ही दुकानात जातोच की नाही? पण असं जर म्हटलं, माझ्याकडे भरपूर आहे हो, माझ्याकडे भरपूर आहे हो, आणि असं म्हणून कपाट उघडून पाहिलं तर कपाटात मोजक्याच 10 साड्या, पण त्या 10 साड्यांना सुद्धा त्या भरपूर आहेत असं म्हणून समाधानानं स्वीकारणं. मी घेऊ शकत नाही का नवी साडी? घेऊ शकते, पण आत्ता आहे हे मला भरपूर आहे. मी मगाशी वाक्य वापरलं ना, दुःख आलं तरी होरपळून जायचं नाहीये, आणि खूप सुख आलं तरी हुरळून जायचं नाहीये. येईल ती, असेल ती आणि घडेल ती परिस्थिती आम्हाला समतल दृष्टीनं एकदा स्वीकारता आली की समोर आलेली प्रतिकूल अवस्था सुद्धा आमच्या वाटचाली करता अनुकूल ठरते. आणि या करता आम्हाला एक निष्ठेनं एकच सूत्र बाळगायला हवं, जे शुकाचार्यांना आयुष्यभर जनक राजानं बाळगायला लावलं. गोष्ट फार सुंदर आहे, 2 मिनिटात सांगते. व्यास महर्षींचे पुत्र, वैराग्याची परिसीमा म्हणजे शुकमुनी असं आपण म्हणतो, पण ही परिसीमा गाठायच्या आधी शुकमुनींचं आयुष्य काय होतं? शुकमुनी विदेही असलेल्या जनक राजाची भेट घ्यायला गेले मिथिलेत,
आणि जनक राजाच्या राजवाड्याबाहेर उभे राहिले. अर्थातच व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं असणाऱ्या पित्याचा हा पुत्र, त्यामुळे जनकानं येऊन माझं आगत स्वागत करावं ही शुकांची अपेक्षा अपेक्षितच होती. शुकमुनींनी काही काळ वाट पाहिली. जनक राजा आता बाहेर येईल, आपलं आदरातिथ्य करेल, आपली पाद्यपूजा करेल. पण नाही हो. एक अर्धा तास गेला असेल साधारण. तिथं असलेल्या सेवकानं शेवटी विचारलं, महाराज आपला काही निरोप आत द्यायचा आहे का? आमच्या जनक राजांना काही सांगायचंय का? शुकमुनींनी सांगितलं, हो सांगा ना, निरोप द्या. काय? महर्षी व्यासांचे पुत्र शुकमुनी तुमच्या भेटीला आलेत असं सांगा. सेवकानं जाऊन निरोप दिला आणि निरोप देऊन सेवक बाहेर येऊन जिथे उभा होता तिथे येऊन उभा राहिला. तुम्हाला आत बोलवलंय, काय सांगितलंय असा परतीचा निरोप काही दिला नाही. काही क्षण शुकमुनी थांबले आणि आता मनामध्ये विचार प्रक्रिया सुरू झाली. त्या विचार प्रक्रियेत सगळ्या ज्या अहमभावाच्या जागा होत्या त्या मोकळ्या झाल्या आणि पहिला विचार मनामध्ये आला, जरा चुकलंच नाही का आपलं? महर्षी व्यासांचे पुत्र शुकमुनी असं म्हणून माझ्या वडिलांचीच कीर्ती मी सांगितली, नकोच ते. म्हणून महर्षी व्यासांचे पुत्र हे 3 शब्द काढून टाकले आणि त्या सेवकाला सांगितलं, बाबा रे आतमध्ये जा आणि त्यांना सांग की विरागी शुकमुनी आलेत. सेवक जसा पहिल्यांदा गेला तसाच दुसऱ्यांदा बाहेर आला, शांतपणाने उभा राहिला. शुकमुनी विचार करतायत, आपणच आपल्याला विरक्त म्हणण्यात, विरागी म्हणण्यात काय अर्थ आहे? जगानं आपल्याला म्हटलं पाहिजे, कारण आपल्या वृत्तीतनं आपलं विरक्तपण दिसलं पाहिजे, वाणीतून नाही. म्हणून विरागी हा शब्द काढून टाकला. शुकमुनी आलोय असं तरी जाऊन सांग. गेला हो. जसा पहिल्या 2 वेळेला गेला तसाच तिसऱ्यांदा परत बाहेर जाऊन, आत जाऊन पुन्हा बाहेर येऊन उभा राहिला. निरोप नाही, काही नाही. शुक नावा पुढच्या मुनी शब्दाची तरी काय गरज आहे? मी खरंच कोणी तटी, तापसी, संन्यासी, मुनी, योगी, ज्ञानी अशा योग्यतेचा आहे असं मी माझ्या तोंडानं का बरं सांगावं? नकोच मुनी हा शब्द, नकोच मुनी हा शब्द. म्हणून चौथा निरोप पाठवला, जा रे आज जाऊन सांग शुक आलेत. आत गेला, पुन्हा बाहेर आला. शेवटी न राहून शुकमुनींनीच विचारावं, का रे बाबा जनक राजानं एकही शब्द उच्चारला नाही. त्या सेवकानं म्हणावं, मुनी महाराज आम्ही पडलो चाकर. अहो महाराजांकडे 4 वेळा तुम्ही म्हटलात ते सारं जाऊन सांगितलं, पण खरं सांगू का तुमच्या शब्दात बदल आहे, महाराजांच्या निरोपात नाही. तुम्हाला कसा काय सांगायचा? आमच्या महाराजांनी 4 वेळा एकच वाक्य सांगितलंय, संगम त्यक्त्वा सुखी भव. अरे बापरे, आता काय जाऊन सांगू आतमध्ये असं शिपायानं विचारलं. शुकमुनी म्हणाले, आता काहीच सांगू नकोस, तूही उभा राहा, मीही उभा राहतो. जनक महाराजांना वाटेल तेव्हा ते बाहेर येतील आणि मला आत घेऊन जातील. कदाचित जनक राजा सुद्धा याच गोष्टीची वाट पाहत होते. कुठलाही निरोप आला नाही याची वाट पाहिली आणि जनक राजा पूजेचं तबक घेऊन बाहेर आले. शुकमुनींची पाद्यपूजा बांधून त्यांना आदराने आत घेऊन गेले आणि यथायोग्य सन्मान केला. या सगळ्या दृष्टांतातलं एक वाक्य फार महत्वाचं आहे, संगम त्यक्त्वा सुखी भव. प्रपंचातलं भाग्य उपभोगायचं असू दे अथवा परमार्थातलं वैराग्य, ते वस्तुनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ, घटनानिष्ठ नाही, ते मानसिक दृष्टीनं आम्हाला उपभोगता आलं तरच ते यथासांग पद्धतीनं करता येतं. मग मानसिक पद्धतीनंच का? कारण आपलं शरीर सुद्धा आपल्या मनाच्या इशाऱ्यावरच चालतं, लक्षात ठेवा. आपलं शरीर सुद्धा आपलं मन सांगेल तसंच वागतं. आपली बुद्धी सुद्धा तोच मार्ग जोखाळते जे आम्हाला मनानं सांगितलेलं असतं तेच. सगळ्याच गोष्टी मनावर अवलंबून असतील तर विवेकयुक्त वैराग्य
आणि प्रपंचातलं भाग्य आमच्या मनावर का बरं अवलंबून असू नये? ते मनाशीच जोडलेलं आहे. अहो, कित्येकदा आमच्या आयुष्यातल्या आमच्या मुक्तीचा क्षण आमच्या पुढे येऊन उभा राहतो, पण केवळ आणि केवळ आम्हाला आमच्या मनानं वैराग्य स्वीकारायची परवानगी दिलेली नसते ना, म्हणून ती संधी निघून जाते. श्रीमद भागवतात आलेली जडभरताची कथा वाचा. भरत राजा म्हणून जन्माला आलेल्या या जीवानं इतकी उपासना केली की त्याची मुक्ती आता त्याच्या जवळ येऊन ठेपली होती. पण त्याचं मन अडकलं कशात? नदी तीरावरून या तीरावरून त्या तीरावर जीवाच्या आकांतानं उडी मारणाऱ्या एका हरिणीच्या पाडसात. ती हरिणी या तीरावरून त्या तीरावर जाताना तिथे रस्त्यातच मध्येच त्या उडी मारण्याच्या आवेगातच प्रसूत झाली आणि ते पाडस याच्या हातात पडलं. याचं उपासनेत दडलेलं मन आता त्या पाडसात अडकलं. संपलं की नाही वैराग्य? त्या पाडसात अडकल्यामुळे समोर आलेल्या मुक्तीचा क्षण हातून निसटला. हो बर, याचं नशीब इतकं चांगलं की पुढचा जन्म पाडसाचा आला, पण पूर्व स्मृती जागृत होती म्हणून की काय बाकी कशातही अडकू नये असा प्रयत्न यानं केला आणि त्यानंतर पुढचा जन्म मिळाला, तो श्रीमद भागवतात वर्णन केलेल्या जडभरताचा जन्म. ज्या जन्मामध्ये जडभरतानं खरोखर मानसिक वैराग्य स्वीकारलं. यानंतर येतो तो रहुगण राजा आणि जडभरताचा संवाद, जो जीवाशिवाशी ऐक्य सांगणारा आहे आणि त्या सगळ्याचं मूळ आहे एकच, आम्ही धारण केलेलं मानसिक विवेक युक्त वैराग्य. पण पुन्हा एकदा हरदासाची कथा मूळ पदावर यायला हवी ना, याकरता पहिल्या वाक्याशी संबंध जोडते. मंडळी, ह्या सर्व आचरणाची सुरुवात जर कुठून होत असेल तर ती आमच्या प्रपंचातूनच होते. म्हणून प्रपंचातच पहिलं पाऊल टाकायला हवं. समर्थ म्हणाले ना, आधी प्रपंच करावा नेटका, मग साधावे परमार्थ विवेका. आधी नेटका प्रपंच करूया हो, आणि मग पुढे जाऊया. हे जमलं नाही म्हणून ते, आणि ते जमलं नाही म्हणून तिसरंच, अशा एक ना धड भाराभर चिंध्या करण्यापेक्षा संतांनी सांगितलेल्या मार्गावरून पुढे जावं. योग्य वेळ आणि योग्य क्षण आला की आपण आपल्या परमार्थाच्या वाटेवरती सहज निघून जावं. किती सहज, किती सहज. सोपं उदाहरण सांगते. जीवन असलेल्या पाण्यात उगवणारं कमळाचं पान, त्या पाण्याशिवाय कमळाचं पान जगू शकत नाही बरं. पण त्या पाण्याचा थेंब कमळाच्या पानाच्या पृष्ठभागावर क्षणभरही राहत नाही, तो सहज खाली घरंगळून जातो. आम्हालाही आमच्या आयुष्यातल्या ह्या सगळ्या लौकिक गोष्टी घरंगळून जाणाऱ्या त्या पाण्याच्या थेंबासारख्या सहज सोडता आल्या पाहिजेत आणि आपल्या परमार्थाच्या वाटेवर जाता आलं पाहिजे. ह्या करता हा सगळा प्रपंच आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात, ती वाट जोखूया आणि आपल्या कथा भागाकडे जाऊया. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, परमार्थी वैराग्य. तोही यथा सांग तोही कडे, तोही कडे, तोही यथा सांग तोही कडे, तोही कडे. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, परमार्थी वैराग्य. दोहीकडे सांग होता ते समर्थ, दोहीकडे सांग होता ते समर्थ. नाही तरी व्यर्थ तारांबळी, नाही तरी व्यर्थ तारांबळी. तारांबळी होते विचार नसता, विचार नसता. तारांबळी होते विचार नसता, विचार नसता. दास म्हणे आता सावधान, दास म्हणे आता
प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य परमार्थी वैराग्य प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य परमार्थी वैराग्य प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य परमार्थी वैराग्य. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर नामस्मरण करूयात मंडळी. तत्पूर्वी तुम्हा सर्व श्रोत्यांना एक विनम्र आवाहन करायचंय ते असं, गेली 4 वर्ष अव्याहतपणानं सुरू असलेला कीर्तन विश्व या YouTube चॅनलवरचा हा कीर्तन वाघ यज्ञ. मंडळी, आम्ही अनेक कीर्तनकार, अनेक साथीदार, या सर्व कार्यक्रमाच्या पाठी उभे असणारे आयोजक, आमची शूटिंगची साऱ्या लोकांची टीम असेल किंवा अजूनही अनेक मदतनीस असतील, आम्ही सारे तर हे सारं काही कळसाध्याय गाठावा म्हणून प्रयत्न करत आहोतच. पण या सगळ्यात साथ आवश्यक आहे ती तुम्हा सर्व कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांची. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, असं म्हणत आम्ही सारे जण तुमच्या पुढे नतमस्तक होतो ना, ते याच करता. टेक्नोसावीच्या या जगामध्ये आम्ही आमच्या मोबाईलवर, टॅबवर, आमच्या पीसीवर YouTube चॅनल लावून कुठेही कधीही कोणाचंही कीर्तन कितीही वेळा ऐकू शकतो अशी सोय करून देणार हे कीर्तन विश्व चॅनल. या संपूर्ण विश्वामध्ये या भागवत भक्तीचा, या धर्माचा, न्यायाचा झेंडा फडकवत आम्ही पुढे चाललोत. आणि हा सारा काही प्रपंच एकाच गोष्टी करताय बरं का. आमच्या इतिहासातल्या, आमच्या पुराणातल्या, आमच्या भारताच्या देशोदेशीच्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या साऱ्या अशा महनीय व्यक्तींची चरित्र तुमच्या पुढे आम्हाला पोचवता यावीत याच करता. आपण सगळेजण ते ऐकत आहातच, पण आपल्याबरोबर हे सारं काही आपल्या इतरही साऱ्या नातेवाईकांना, आपल्या इतर साऱ्या मित्रमंडळींना ऐकायला सुद्धा प्रवृत्त कराच. याकरता हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून एक, एवढं सगळं करून भागणार नाही का माहितीये का? कारण या सगळ्याच्या पाठी लक्ष्मीचा वरद हस्त हा लागतोच. आणि तो सारा तुमच्या साऱ्या श्रोत्यांकडून आम्हाला आशीर्वादासह मिळणं अपेक्षित आहे का? कारण सत्यसंकल्पाचा दाता नारायण हे जितकं खरंय तितकंच त्या नारायणा पाठोपाठ ती लक्ष्मीही येते हे विसरू नका. बरं, हे शक्य नसेल, नाही बाबा शक्य, हरकत नाही, पण मनापासून कीर्तन ऐका. आणि मनापासून कीर्तन ऐकत असताना या कीर्तनामध्ये सांगितल्या जाणाऱ्या साऱ्या संत वाङ्मयाला आपल्या देहासह आचरणात आणलत ना, तरी सुद्धा तुमची पोचपावती आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून हे सारं काही सांगितलं. बरं, आता क्षणभर या साऱ्या गोष्टीला भगवंताच्या नामस्मरणाची जोड लावूया आणि भगवंताचं नामस्मरण कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर मध्यंतरात करूया. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. 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 भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. परमानंदम हरे हरे. परमानंदम हरे हरे.
आपल्या भारतवर्षामध्ये अनेक प्रांत आहेत, अनेक गावं आहेत, अनेक शहरं आहेत. भारतवर्षाच्या कानाकोपऱ्यामध्ये भारताच्या विविध संस्कृतींचं लेणं घेऊन कित्येक व्यक्तिमत्व जन्माला आली आणि स्वतःच्या वाङ्मय निर्मितीनं, स्वतःच्या आचरणानं त्यांनी आपापला प्रांत जगविख्यात केला. आज आपण अशाच एका भारतीय विरागिनी वाङ्मय मूर्ती असलेल्या स्त्री चरित्राचा थोडासा परामर्श घेणार आहोत. कोण आहे ही? काय नाव हिचं? हिचं चरित्र कीर्तन रूपानं गावं असं कोणतं कार्य हिच्याकडून घडलंय? ऐका. पूर्व बंगालमधली 16व्या शतकाच्या मध्यकालातली ही एक कवयित्री. आजचा जो किशोरगंज जिल्ह्याचा परिसर आहे ना, तिथे जवळ असलेलं पटवारी नावाचं एक छोटंसं गाव, जिथे हिचा जन्म झाला. हिच्या वडिलांचं नाव होतं बन्सीदास. विप्र होते. जन्मजातच काव्य करण्याची एक शक्ती ह्यांना परमेश्वराने दिलेली होती. ज्या भागामध्ये हे राहत होते त्या भागामध्ये नागदेवतेचं प्रतीक म्हणून मनसा देवी नावाची एक कायम पूजली जाणारी देवता होती. त्या मनसा देवीचे हे निस्सीम भक्त पूर्व बंगाल प्रांती, पूर्व बंगाल प्रांती होते द्विज बन्सीदास विप्रवर. विप्रवर आळविती भक्तीने, आळविती भक्तीने मनसा देवी अखंड देशभर. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघोत्तमा राम 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 सीतापते राम. पूर्व बंगाल प्रांती होते द्विज बन्सीधर बन्सीदास विप्रवर आळविती भक्तीने मनसा देवी अखंड देशभर. तिचं वर्णन करणारं मनसा मंगल नावाचं काव्य सुद्धा बन्सीधरांनी लिहिलं. याच मनसा देवीची निस्सीम भक्ती या बन्सीधरांच्या घरी कायम पूर्वापार चालत आलेली. या मनसा देवीच्या कृपेनच भट्टाचार्यांच्या या कुळामध्ये यादवानंद आणि अंजना या माता पित्यांच्या पोटी या बन्सीदासांचा जन्म झाला. लहानपणापासूनच मनसा देवी आणि तिची पूजा, तिचं अर्चन, तिचं चिंतन, तिच्या साऱ्या काही चरित्र गाथेचं गायन कीर्तन करणारे बन्सीदास, सुलोचना नावाची यांची पत्नी आणि या दोघाही पती पत्नींना या मनसा देवीच्या आशीर्वादानच एक कन्या प्राप्त झाली, जिचं नाव ह्यांनी चंद्रावती असं ठेवलं. लहानपणापासूनच अतिशय चाणाक्ष, शब्दांचा भरपूर साठा घेऊन जन्माला आली होती जणू काही ही. अहो, शब्द ब्रह्म प्रसन्न होतं या मुलीवर आणि म्हणूनच की काय, जेव्हापासून बोलू लागली, लिहू लागली, वाचू लागली, तेव्हापासून कवी असलेल्या, रचनाकार असलेल्या आपल्या वडिलांना हिनं काही काव्यही करून द्यायला सुरुवात केली. मनसा मंगल असलेल्या बन्सीदासांच्या काव्यात या चंद्रावतीची सुद्धा काही काव्य आहेत. काय घडलं हो या चंद्रावतीच्या आयुष्यात? त्या काळाचा विचार करता तिनं शाळेमध्ये जावं ही शक्यता थोडी कमी वाटते. पण मुळातच शब्द ब्रह्म ज्या घरामध्ये वस्ती करून होतं
त्या बन्सीदासांच्या घरात हिला शाळेला कोणी आडकाठी करेल असंही वाटत नाही. त्यामुळे ही पाठशाळेत गेली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे. आणि या पाठशाळेत शिकत असताना, विविध विषयांचा अभ्यास करत असताना तिची इतर सगळ्या वर्गातल्या मुलींशी मैत्री झाली. तशीच मैत्री तिच्याच वर्गात शिकायला येणाऱ्या जयचंद नावाच्या मुलाशीही झाली. आता दोघेही शाळेतले मित्र, एकत्र अभ्यास करायचे, एकत्र बोलायचे आणि बोलता बोलता या दोघांमधला समान धागा एकमेकाला लक्षात आला, तो म्हणजे काव्य करणं. मंडळी, काव्याचे सूर जुळले की आयुष्याचे सूरही सहज जुळतात. काव्याचे सूर जुळले की आयुष्याचे सूरही सहज जुळतात. तसंच यांचंही झालं. काय घडलं बरं या दोघांच्यात? अहो, गावाजवळून वाहणारी फुलेश्वरी नावाची नदी, ज्या नदी तीरावरती एक शिवमंदिर होतं, त्या शिवमंदिराच्या पायरीवरती आपल्या वडिलांच्या बरोबर आलेली ही चंद्रावती, तिची भेट घ्यायला हा जयचंद सुद्धा जायचा. आणि दोघं एकमेकांमध्ये बोलत असताना शब्दांचा नाही, काव्य पंक्तींचा वापर करायचे. प्रेम फुलतते परिचयातुनी, प्रेम फुलतते परिचयातुनी, काव्य बहरये लेखणीतुनी, काव्य बहरये लेखणीतुनी. दोघं एकमेकाशी काव्यात प्रश्नोत्तर करायची. यानं प्रश्न विचारावा, तिनं उत्तर द्यावं, तिनं प्रश्न विचारावा, यानं उत्तर द्यावं. आणि असं करता 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 या प्रश्नोत्तरांची काव्य मालिकाच तयार व्हायची. नदीचं उदक आपल्या बरोबर आणलेल्या कुंभामध्ये भरून घेऊन भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर त्याचा धारोष्ण अभिषेक करत असताना बन्सीदासांचं लक्ष होतं बरं या दोघांकडे. काय घडलं पहा. प्रश्न करीतसे कोणी एक तो, प्रश्न करीतसे कोणी एक तो, त्यासी उत्तरे तुझा देत तू, त्यासी उत्तरे तुझा देत तू. प्रश्न उत्तरे फुले काव्य ते, प्रश्न उत्तरे फुले काव्य ते. दोन प्रेमिना जवळी आणीते, दोन प्रेमिना जवळी आणीते, जवळी आणीते, जवळी आणीते. या दोघांचं एकमेकाशी बोलणं भेटणं वाढू लागलं. चंद्रावती आता उपवर झालेली होतीच. तिच्या लग्नाची चिंता बन्सीदासांच्या मनामध्ये होतीच. आणि हे सारं काही दृष्टीला दिसत असताना बन्सीदासांनी ते नाकारलं नाही. आपल्या मुली इतकीच काव्य प्रतिभा, शिक्षणाची, अक्षराची ओढ याला सुद्धा आहे, हे त्यांच्यातल्या बापानं जाणलं होतं. आपली पोर याच्या बरोबर सुखी राहील याची खुणगाट त्यांनी बांधली. मुहूर्त काढला आणि जयचंदाशी विवाह करायचं नक्की केलं. लग्न मंडप सजविला अंगणात, लग्न मंडप सजविला अंगणात, उदित नवरी चंद्रावती मनात, उदित नवरी चंद्रावती मनात. लग्न घटिकाती जवळ जवळ आली, लग्न घटिकाती जवळ जवळ आली. एक हाकेने सर्व स्तब्ध झाली, एक हाकेने सर्व स्तब्ध झाली. लग्न मंडप सजला, सगळीकडे मंगलवाद्य वाजू लागली. विवाह वेदीवर दोघे जण उभे राहिले. एकमेकाच्या गळ्यामध्ये आता वरमाला घालणार. इतक्यात पाठीमागून आवाज आला, जयचंदा थांब.
साऱ्यांच्या नजरा तिकडे वळल्या हो. आणि मागे वळून पाहिलं तर काय दिसलं? काय दिसलं? जयचंदा तू वचनबद्ध रे, जयचंदा तू वचनबद्ध रे, अससी अस्मानीसी. जयचंदा तू वचनबद्ध रे, अससी अस्मानीसी. कसा विवाहात धसला पिढ्या, कसा विवाहात धसला पिढ्या, आता चंद्रावतीसी, आता चंद्रावतीसी. पाठीमागून एक आवाज सगळ्या लग्न मंडपात घुमला. तो होता एका यवनी युवतीचा, जिचं नाव होतं आसमानी. ती नुसती आली नव्हती हो, तिनं येताना जयचंदानं लिहिलेली प्रेमपत्र सुद्धा आणली होती. आणि ती जयचंदा समोर येऊन उभी राहिली, म्हणाली, अरे जयचंदा, मला लग्नाच्या आणाभाका दिल्यास, माझ्याशी निकाह करशील म्हणून म्हणलास, आणि आता इथे उभा राहतोस. आणलेलं पत्र तिनं बन्सीदासांच्या हातात दिलं. काय होणार होतं दुसरं? सारं काही होतं तिथेच थांबलं. एका क्षणात आनंदाचं वातावरण दुःखात बदललं. जयचंदानं केलेला हा विश्वासघात चंद्रावतीला पेलता आला नाही. ती दुःखी झाली, कष्टी झाली. तिनं एक वार करुणेनं आपल्या वडिलांकडे पाहिलं. अतीव ममतेनं बन्सीदास तिला घरी घेऊन आले. आता पुढे काय हा यक्ष प्रश्न आहे. आता पुढे काय हा यक्ष प्रश्न आहे असं म्हणून दोघं बाप लेक विचार करतायत. आणि बन्सीदासानी तिला सांगावं, चंद्रावती, लहानपणापासून ज्या फुलेश्वरी नदीवरती तू तुझा बहुत वेळ घालवलास, त्याच नदीवरती असलेल्या त्या शिवस्थानी जाऊन तुझं मन रमवशील का? मन रमवशील? बघा मंडळी, काही अपराध नव्हता हो बिचारीचा. तिने ज्याच्यावरती प्राणापलीकडे जाऊन प्रेम करावं, त्या जयचंदानंच तिचा विश्वासघात करावा. आणि निरपराध असलेल्या चंद्रावतीनं मात्र आयुष्यभर ती सजा स्वीकारावी. सारं काही आयुष्य बाजूला टाकावं, मौज मजा बाजूला सारावी. आणि तरुण वयातच वडिलांच्या आदेशानं तिनं ते शिवमंदिर गाठावं. केवढं दुर्दैव आहे हे. पण तिनं तेही स्वीकारलं. घडलेल्या वाईट गोष्टीसाठी ती कुठेही होरपळून निघाली नाही. तिचे पाय कुठे अडले नाहीत, ती दमली नाही, ती थांबली नाही, ती थकली नाही. सरळ पुढे चालत राहिली आणि शिवमंदिरात येऊन वास्तव्य करून राहिली. शिवमंदिरात वास्तव्य सुरू झालं. पहाटे उठावं, नदी तीरावरती जावं, उजाडायच्या आधीच स्नानादी आदी कर्म तिनं करावीत. सारं काही करून शुचिरभूत होऊन पुन्हा एका भल्या मोठ्या घागरीत पाणी भरून आणावं. शिवमंदिरात येऊन त्या पाण्याचा त्या शिवपिंडीवरती अभिषेक करावा. आणि त्यानंतर त्या शिव उपासनेतच तिनं निमग्न राहावं. सारं काही आता पुन्हा जागेवरती येत आहे असं म्हणता म्हणता ती एक वादळी रात्र तिच्या आयुष्यात पुन्हा आलीच. एके दिनी परतून येगी जयचंद चितो दारात. एके दिनी परतून येगी जयचंद चितो दारात. दाराला ठोठावित तो राहिला जोर जोरात. दाराला ठोठावित तो राहिला जोर जोरात. क्षणभर ऐकून घे माझे जाईन मी एक क्षणात. असं म्हणत तिच्या त्या देवळा शेजारी असलेल्या ओवरीतल्या खोलीचं दार तो वाजवत राहिला. एकदा ऐकत एकदा, एक संधी दे सुधारायची. की काय म्हणतो तेवढं तरी आई. पण एक नाही, दोन नाही, तिनं दार उघडलं नाही का त्यानं मारलेल्या सादेला प्रतिसादही दिला नाही. शेवटी जयचंदानं नदी तीरावर यावं. तिथेच बाजूला असलेल्या जास्वंदीच्या झाडाची 2-4 फुलं फुडावीत, हातावरती चोळावीत, त्याचा रस आपल्या बोटाला लावून घ्यावा. आणि जिथे चंद्रावती राहते आहे तिथल्या त्या शिवमंदिराच्या भिंतीवरती 4 काव्य पंक्ती लिहून काढाव्यात.
आणि जयचंदानं काय केलं हो? त्या अंधाऱ्या रात्री वाहत असलेल्या त्या नदीच्या प्रवाहात त्यानं उडी टाकली, स्वतःचा देह अर्पण करून टाकला. असं म्हणतात की दुसऱ्या दिवशी पहाटेच चंद्रावतीनं आपल्या खोलीचं दार उघडलं. ती शिवमंदिराच्या पायऱ्या चढत 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 मंदिरापर्यंत आली आणि मंदिराच्या एका भिंतीवरती लिहिलेल्या जयचंदाच्या अक्षराला तिनं ओळखलं. त्या लिहिलेल्या 4 काव्यपंक्ती म्हणजे त्यानं तिला दिलेला शेवटचा निरोप होता. 2 दिवसानंतर नदीच्या प्रवाहातनं जयचंदाचा निष्प्राण झालेला देह काठावरती आला. पण ज्यानं माझा विश्वासघात केला, ज्यानं मला फसवलं, तो माझा कधीच नाही आणि नव्हता. या एकाच गोष्टीला पक्क धरून ठेवलं हिनं आणि त्याच्या येण्यानं पवित्र असलेलं माझं शिवमंदिर अपवित्र झालं असं समजून की काय, तिनं सारं शिवमंदिर धुवून काढलं, लख्ख केलं. मंडळी, या शिवमंदिराच्या वास्तव्यातच या चंद्रावतीकडून 3 महत्वाच्या रचना लिहिल्या गेल्या. त्यातली पहिली रचना, ज्याचं नाव आहे दस्यू केनाराम, याची कथा. दस्यू म्हणजे डाकू. केनाराम नावाचा एक मुलगा. याची आई ह्याच्या लहानपणीच निवर्तली, म्हणून वडिलांनी याचा ताबा याच्या आजोळी ह्याच्या मामाकडे दिला. पण आलेल्या दुष्काळामुळे या केनारामाला त्याच्या सख्या मामानं गावातल्या अशा एका धनाढ्य घरात पोतभर तांदूळ आपल्याला मिळावेत म्हणून विकलं. ते घर होतं दरोडेखोराचं. तिथे असलेली 7ही पुरुष मंडळी दरोडे घालायचं काम करत असत. त्यांच्यासारखंच हा केनाराम सुद्धा शिकला आणि दरोडेखोर झाला. इथून पुढे या काव्यात येतं ते ह्या चंद्रावतीच्या वडिलांचं वर्णन, बन्सीदासांचं वर्णन. आपल्या वडिलांना डोळ्यापुढे ठेवूनच तिनं या दस्यू म्हणजेच डाकू असलेल्या केनारामासमोर वाटेत आलेल्या एका कीर्तनकाराचं व्यक्तिचित्र रेखाटलंय. या बन्सीदासांनी तुमची शेवटची इच्छा काय आहे असं केनारामाने विचारल्यावर सांगितलेली इच्छा एकच होती, मला कीर्तन करायचंय. आणि बन्सीदासांनी केलेलं ते कीर्तन ऐकता ऐकता या दस्यू म्हणजेच डाकू असलेल्या केनारामाची मती, मन सारं काही बदललं. आपण ज्या गोष्टी करता दरोडे घालतोय, चोरीमारी करतोय, लोकांच्या जीवावर उठतोय, ते धन आपल्याला आयुष्यभर पुरणार नाही. आपल्याला पुरणार आहे ती एकच गोष्ट, भगवंताची उपासना. तुम्ही मला योग्य मार्ग दाखवलात म्हणून मी तुम्हाला काही गुरुदक्षिणा देतो असं म्हणून या केनारामानं आपल्याकडचं काही धन बन्सीदासांना दिलंही. पण पाप मार्गाने मिळवलेलं धन म्हणून बन्सीदासांनी ते स्वीकारलं नाही. असं सांगणारी ही कथा. दुसरं काव्य तिने लिहिलं ते मेलुआ नावाचं. या काव्यामध्ये तिनं एका स्त्रीची आयुष्याची कथा मांडली आहे. ती कथा वाचल्यानंतर डोळ्यापुढे येते ती रामायणातली सीता. अपघातानं का होईना रावणानं तिचं हरण केलं आणि काही काळ ती रावणाच्याच त्या राज्यामध्ये राहिली. ती अंतर्बाह्य शुद्ध होती. त्या शुद्धीची पोचपावती तिनं आपल्या पतीला रामचंद्रांना वानर सेनेसमोर देऊन सुद्धा अयोध्येत ती परत आल्यावरती तिच्यावरती रोखली गेलेली संशयाची सुई आणि त्या साऱ्या गोष्टीवरती रामचंद्रांनी तिला दिलेला वनवास. मंडळी, हा वनवास स्वीकारून ही सीता वनवासात निघून गेली. या सीतेचं व्यक्तिमत्व या चंद्रावतीनं जे मांडलंय ना, ते वाचत असताना आपण जणू काही तिचंच आयुष्य वाचतोय असं वाटतं. या स्त्री कवयित्रीनं लिहिलेली तिसरी अतिशय महत्वाची रचना म्हणजे तिचं रामायण. हे रामायण ती पुरं करू शकली नाही, ते अर्धच राहिलं. पण तिनं जे म्हणून काही रामकथेच्या रूपानं रामायण लिहिलं ते वाल्मिकींच्या सिद्धहस्त लेखणीतनं लिहिलेल्या रामाच्या कथेशी जुळत नाही. ती रामायण लिहित नाही, ती सीतेचीच एक कथा या रामायणाच्या नावानं लिहून काढते. मंडळी, तिच्या हातून 2-3च प्रसंग लिहिले गेलेत. त्यातला पहिला प्रसंग आहे तो सीतेच्या जन्मकाळाचा.
तिच्या लेखणीतनं उतरलेली सीता ही रावणाची आणि मंदोदरीची मुलगी आहे, जिला जन्माला आलेलं पाहिलं आणि रावणानं मंदोदरीला तिला मारून टाकायला सांगितलं. पण आईच तिनं आपल्या त्या लहान मुलीला मारलं नाही, सजवलेल्या सोन्या रूपानं मढवलेल्या एका टोपलीमध्ये घालून समुद्रात ती टोपली सोडून दिली. आणि इकडे मिथिलेचा राजा असलेल्या जनकाला जो स्वप्न दृष्टांत झाला, त्या स्वप्न दृष्टांतानुसार त्याच्या राज्यातल्या एका कोळ्यानं त्या टोपलीतल्या त्या मुलीला जनकाच्या हाती आणून ठेवली. तिथेच ती वाढली, मोठी झाली. ही कथा सांगत असताना ती रामचंद्राच्याही कथेचं, जन्माचं वर्णन करते. त्यानंतर दुसरं प्रकरण येतं हिच्या रामायणात, ते राम सीतेच्या विवाहानंतरचं. 14 वर्षाचा वनवास पुरा करून अयोध्येत आलेल्या रामचंद्राला सीतामाई एक दिवस सारीपाट खेळूयात म्हणून आग्रह करते. आणि त्या सारीपाटात टाकलेलं पहिलं दान जिंकल्यानंतर सीतामाई रामचंद्राकडे एक मागणं मागते. माझे डोहाळे पुरवाल का हो, असं म्हणून विचारते. आणि तेच हे मागणं मला पुन्हा एकदा त्या 14 वर्षातल्या वनविहाराची, वनवासाची अनुभूती घ्यायची आहे. का? कारण रामचंद्रा, तो माझ्या आयुष्यातला खूप सुंदर काळ होता, तो मला पुन्हा एकदा उपभोगायचा आहे. आणि याच काळात सीतेवरती फिरणारी अयोध्यावासियांची संशयाची सुई, जी रामचंद्राला तिला कायमचं वनवासात धाडायला भाग पाडते. तिनं बंगाली भाषेत एक खूप सुंदर काव्य लिहिलंय. त्याच काव्याचा हा मराठीतला अनुवाद. मंडळी, हा ऐकलात ना की लक्षात येईल, स्वतःचं आयुष्य नव्हे, स्वतः जगलेल्या आयुष्याचं बिंब, मी प्रतिबिंब म्हणत नाही हा, बिंब. आपण जेव्हा आरशात बघतो तेव्हा आपलं प्रतिबिंब आरशात दिसतं. आणि याच न्यायानं चंद्रावतीनं लिहिलेल्या रामायणात या सीतेच्या कथेत ती प्रतिबिंब पाहत नाही. कोणी एक सीता नावाची राजकुमारी, अयोध्येची राज्ञी होणारी स्त्री, तिला सुद्धा हे भोग सुटले नाहीत तर मला सुटतील का, म्हणून पुन्हा एकदा त्या सीतेकडे ती पाहते. आणि अयोध्येच्या बाजूनं वाहणाऱ्या शरयू नदीला विनंती करते, शरयू ग बाई संथपणे वाही, रामरायाने धाडिली आजवनी सीता माई. सीता जनकाची लेक, रामरायाची राणी, रघुकुल दीपकाने तिला पाठविले लपवढगात, सूर्या नको तू उगवू, दुःख अपार सीतेचे नको साक्षीदार होऊ. पवनारे वायुदेवा शोक वाहशील कसा, निष्कलंक माणसाचा नको नको वाहू असा. आज आकाश रडते, रडे वारा रडे नदी, सारी रात नक्षत्रांचे डोळे अश्रूंनी भरती. कुठे घेईल आसरा, कुठे जाईल ती आता, दुःख भोगण्यासाठीच जणू जन्मली ग सीता. मंडळी, रामायणाच्या रामकथेच्या रूपानं सीतेच्या आयुष्याचं लेखन करतच चंद्रावतीचं रामायण अर्धच राहिलं.
अगदी तिच्या आयुष्यासारखं. पण अर्धवट आयुष्य राहिलेलं असताना सुद्धा जशी सीता थांबली नाही, थकली नाही, ती येईल त्या मार्गावरनं चालत राहिली ना, तशीच ही चंद्रावती सुद्धा जगत राहिली. त्या शिवमंदिरात वास्तव्य करत असताना बाजूला खळखळ खळखळ आवाज करत वाहणाऱ्या त्या नदीच्या वास्तव्यातच तिनं आपला देह त्या शिवमंदिरातच अर्पण केला. पूर्व बंगालमध्ये जन्माला आलेली ही कवयित्री बंगाली भाषेतलं रामायण लिहिते आणि रामायणात सीतेचं व्यक्तिमत्व एक स्त्री कवयित्री म्हणून आपल्या पुढे उभं करते. खरं सांगू का, 22 भाषेतली रामायण आमच्याकडे उपलब्ध आहेत, पण सगळ्यात श्रेष्ठ मानलं गेलं ते वाल्मिकींनी रचलेलं रामायण. त्या वाल्मिकींच्या रामायणाखालोखाल या चंद्रावतीच्या रामायणाचं स्थान आहे. कारण वाल्मिकी सुद्धा सिद्धहस्त लेखणीतनं रामायणातला 80% भाग रामचंद्राचा नाही हो, सीतेच्या आयुष्याचा वर्णन करतात. आणि तो वर्णन करत असताना एकटे रामचंद्रच नाही, सीतामाई सकट अयोध्येतल्या प्रत्येकाला तेवढंच श्रेष्ठ स्थान देतात. वाल्मिकींचं रामायण पूर्ण झालं, हिचं मात्र अर्धच राहिलं हिच्या आयुष्यासारखं. पण मंडळी, अर्ध राहिलेलं असलं तरी त्या अर्ध्या रामायणातनं, त्या अर्ध्या राहिलेल्या सीतेच्या कथेतनं तिनं आम्हाला आयुष्य जगायचं तत्वज्ञान शिकवलं, हे मात्र खरं आहे. आणि हे सगळं का घडलं माहितीये का? का, कधी, कोणासाठी, कशासाठी आणि कोणी, काय करायचं, काय नाही करायचं, याचं धोरण, याचा विचार आणि अर्थातच सार्थपणानं आपल्या आचरणात असलेला विवेक. यामुळे प्रपंचातली प्रतिकूलता सुद्धा या चंद्रावतीला तिच्या परमार्थाच्या वाटेवरची अनुकूलता ठरत गेली आणि तिनं तिच्या आयुष्याचं साध्य मिळवलं. हेच साध्य तुम्हा आम्हालाही मिळवायचंय हो. ज्ञानोबांपासून आलेल्या संतांची मांदियाळी असू देत किंवा वाल्मिकी, गार्गी, मैत्रेयी यांच्यापासून चालत आलेली वाङ्मयाची परंपरा असू देत, 4 वेद असू देत, 6 शास्त्र असू देत, 18 पुराण असू देत, उपनिषद असू देत, त्याच्यामध्ये वर्णन केलेल्या सगळ्या तत्वज्ञानाला अभ्यासलत, संत वाङ्मयाचं वाचन, चिंतन, मनन केलत ना, तरी हेच एक सूत्र सापडेल. आणि ते सूत्र एकच आहे. प्रपंच करता करताच, प्रपंचाच्या पाठशाळेत शिकता शिकताच परमार्थाचीही दुसरी बाजू आपल्याला सांभाळावीच लागते. आणि हा परमार्थ करताना या प्रपंचाच्या साह्यानं, उपासनेनं, विवेकानं आपल्या साध्यापर्यंत आपल्याला पोचता येतं. ह्यासाठी या अभंगाचा सारा मला उमजलेला प्रपंच. आता ह्या प्रपंचातनं आपल्याला काय परमार्थ करता येतो हा ज्याच्या त्याच्या अभ्यासाचा विषय आहे. पण तो अभ्यास करताना धोरणानं केला, विवेकबुद्धीनं केला तर आपली तारांबळ उडणार नाही. आणि एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन ते ध्येय, ती अभिप्सा, ती इच्छा पुरी करताना आवश्यक असलेल्या, समाजाला उपयोगी ठरणाऱ्या सगळ्या गोष्टींचाही प्रपंच जो संतांनी मांडला आणि आयुष्यभर सांभाळला, तोही करण्याची थोडीशी प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करूया. आणि आज इथं थांबूया. भारताच्या कानाकोपऱ्यातल्या आपल्याला माहित नसलेल्या 3 विरागिनींचं चरित्र समर्थांच्या या अभंगाखाली आपण ऐकलत. या 3ही विरागिनींच्या चरित्रातनं मिळतो तो बोध एकच, जो समर्थांनी अभंगाच्या शेवटच्या ओळीत सांगितला. हे सारही या तिघींना मिळालं याचं कारण एकच आहे, त्या सावधानपणानं आयुष्य जगल्या म्हणून. तारांबळी होते विचार नसता, दास म्हणे आता सावधान. प्रपंचातल्या माणसाला आणि परमार्थातल्या साधकाला सावधानच प्रत्येक कृती करावी लागते. हेच त्याचं उत्तर आहे. आणि हे ज्याला जमलं त्याच्याकरता प्रपंचातलं भाग्य आणि परमार्थातलं वैराग्य सहज प्राप्त होण्यासारखं आहे. हेच महाराजांनी आपल्याला अभंगात सांगितलंय.
ते लक्षात घेऊया आणि आज इथं थांबूया. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, तो ही यथा सांग तो ही कणे, तो ही यथा सांग तो ही कणे. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, परमार्थी वैराग्य, परमार्थी वैराग्य. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया आणि एक श्लोक म्हणून थांबूया. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे पय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.